जय जगदंबा मंदिर ढोराळा, लातूर बार्शी रोडवर ढोराळा हे गाव आहे. ह्या गावामध्ये जय जगदंबा तुळजाभवानी मंदिर आहे आतमध्ये. तुम्हाला आता आपण आतमध्ये प्रत्यक्ष घेऊन मंदिर आणि ह्या गावाचा जो इतिहास आहे त्या इतिहासाची परिपूर्ण माहिती आपण ह्या इथल्या कमिटी कडून घेणार आहोत. तर आतमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष मंदिरामध्ये आपण घेऊन जात आहोत. चला सगळे सांगायचं. अतिशय मस्त असं देखावा ह्या ठिकाणी तुम्ही पाहत आहात. ढोराळा या गावातील जय जगदंबा मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच पद्धतीने हे मोठे मोठे मोर पण ह्या ठिकाणी बसवलेले आहेत. सुशोभीकरण अतिशय छान पद्धतीचं केलेलं आहे. मला व्हिडिओमध्ये दिसत आहे. अतिशय फुलाची पण सजावट या ठिकाणी केलेली आपल्याला आढळून येत आहे. आता आपण मुख्य गाभाऱ्यात जाणार आहोत. घटापण चालू कर. तर ह्या ठिकाणी घट पण 1 2 3 4 5 म्हणजे मडक्याचा घट मोठाच्या मोठा या ठिकाणी तुम्हाला आढळून येत आहे. ठिकाणी जय जगदंबा तुळजाभवानीचं मंदिर आहे. तर मला सांगा की हे कोणती देवी आहे? ही जगदंबा देवी आहे. तुळजापूरच्या आईची बहीण आहे. ढोराळा गावातील ग्रामदैवत. तर तुमचं नाव सांगा. त्याच्यानंतर पुन्हा ही कोणतं देव? ही भैरवनाथ आहे. तुळजाभवानीच्या साईडला भैरवनाथाचं ह्या ठिकाणी मूर्ती आहे. आणि ही यमाई तुकाई आणि यमाई. ह्या ढोराळा गावातील ग्रामदैवत. अतिशय छान पद्धतीने ह्या ठिकाणी सजावट केलेली आहे. ह्या ढोराळा गावातील हे जे मंदिर आहे जय जगदंबेचं, तर ह्या इथल्या पुजारीणबाई आहेत. तर मला तुम्ही ह्या मंदिराचं महत्त्व सांगा आणि ह्या मंदिरातून अनुभूती किंवा कोणाला अनुभव काय आला ते पण तुम्ही सांगा आपल्या व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना. नाव सांगा तुमचं. तर ह्या मंदिराचं महत्त्व सांगा तुम्ही, म्हणजे केव्हापासून आहे, कधीपासून आहे. तर मला सांगा की आपल्या ही ढोराळा गावामध्ये देवीची स्थापना कधीपासूनची आहे आणि ही देवी कुठल्या रूपात किंवा कुणाचा साक्षात्कार झाला किंवा कुठला अनुभव झाला किंवा कुठं म्हणजे असं काय इतिहास काय आपल्या ह्या मंदिराचा? देवीचा इतिहास जर सांगायचा झाला तसं पाहिलं तर आम्ही त्या कॅपॅसिटी मधले नाहीत, परंतु हे अनादी काळापासून देवीचं मंदिर आहे. या अनादी काळापासून या ठिकाणी जी देवी आलेली आहे, फक्त आख्यायिका ऐकून आहेत आम्ही, अशी ऐकून आहेत की या ठिकाणी चौगुले मंडळातल्या जुन्या कधी खापरपंजोबाच्या लोकांनी, ही 5वी पिढी आहे समजा, या 5व्या पिढीच्या पूर्वीच्या लोकांनी इथं चौगुले मोराळा म्हणून गाव होतं आमचं, मूळ गाव मोराळा. त्या मोराळा गावाला दररोजचा आंघोळ करून इथला भक्त चौगुले भक्त हा देवीच्या दर्शनाला तुळजापूरला जात होता आणि तिथून येताना गवताचा भारा घेऊन गावात येत होता. ते भारा घेऊन येत असताना या ठिकाणी त्यांची चौगुलीची शेती आहे, या ठिकाणी त्यांनी वापस फिरून बघितलं. थोडक्यात संकेत तसा दिला असेल देवीने किंवा तू ज्या ठिकाणी वापस बघशील परत फिरून बघशील त्या ठिकाणी मी थांबणार आहे, त्याच्यामुळे तू तुझ्या गावापर्यंत जाईपर्यंत वापस फिरून बघू नको. परंतु इथं शेतात आल्यानंतर त्यांना तो काय जाणीव झाली असेल, त्यांनी वापस फिरून बघितलं आणि त्या ठिकाणी याच ठिकाणी ही देवी थांबले गेली. आणि नंतर मग ते मोराळ्याचं जे गाव होतं ते मोराळा तिथून उठलं आणि या ठिकाणी मोराळ्याचं नाव नामकरण झालं, ढोराळा झालं. ते ढोराळा इथून पलीकडे म्हणजे शेताच्या येशीच्या पलीकडे ढोराळा गाव आणि येशीच्या बाहेर हे
चौगुलेच्या शेतामध्ये देवी स्थापन झाली. त्याच्यामुळं या ठिकाणी चौगुले पुजारी आहेत, परंतु या देवीला गावामधील नाईक नवरे पाटील हे 4 बेट आहेत मेन. त्या 4 बेटापैकी एक बेट या वर्षीचा जो दसऱ्याचा मान आहे तो पाटील मंडळीला आहे. तो पाटील मंडळातले हे भास्कर हरिश्चंद्र नाईकनवरे हे मानकरी आजचे आहेत. उद्या सकाळी आज संध्याकाळी दररोजचे विशेष सांगायचं झालं तुम्हाला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये इव्हन मी असं सांगेन तुम्हाला की तुळजापूरला सुद्धा ज्या पद्धतीची ढोराळ गावामध्ये आरती होते त्या पद्धतीची आरती तुळजापूरला सुद्धा होत नाही असं मला वाटतंय. दसरा हा काय विशेष काय म्हणजे असं विशेष म्हणजे हे आता कुठून का आरती आलेली हे आम्हाला माहित नाही, परंतु आरती अशी आहे की आरती सुरू केल्यानंतर जवळजवळ कमीत कमी 2.5 तास हे आरतीचा कार्यक्रम चलतोय. म्हणजे दररोज 2.5 तास दररोज संध्याकाळी आणि दररोज संध्याकाळी नाही, सकाळी नसते. 9 दिवस संध्याकाळी. आणि गावातील सर्व नाईक नवरे चौगुले मंडळी किंवा इतर बी जे कोणी असतील पण मानाचे लोक यांना हे गट घरी बसत नाही. लोकांचे इतर नाईक नवरे आणि चौगुल्याच्या घरी गट नाही बसत. हाच गट त्यांचा म्हणजे मानकरी म्हणून त्यांचा गट इथंच बसला जातो. इतर लोकांचा आपल्या आपल्या घरी बसून प्रत्येक जण येऊन पाणी इथं गटाला घालून स्वतःच्या घरच्या गटाला पाणी घालणारे लोक आहेत. या ठिकाणी आज 9वी माळ आहे. तर उद्या आज संध्याकाळी आरती होऊन उद्या पहाट. वैशिष्ट्य एक असं आहे की एकीकडे 3 गोष्टी एकाच क्षणात घडतात. एक पहिली गोष्ट म्हणजे आरती संपते. आरती संपल्याबरोबर दिवस उगवतो. दिवस उगवणं, आरती संपणं आणि होमामध्ये बकर बलिदान करणं हे तिन्ही गोष्टी एका सेकंदामध्ये घडल्या जातात. म्हणजे तुमच्या होमामध्ये उद्या बकरं पडतं किती वाजता? सकाळी दिवस निघायला दिवस म्हणजे तिकडे तुळजापूरला ज्या पद्धतीने बकरं होमात पडतं त्याच पद्धतीने तुमच्या ढोराळा गावात सुद्धा त्या ठिकाणी बकरीचं बलिदान होमाला दिलं जाते. ह्या ठिकाणी बरेच महिला महामंडळ ह्या ठिकाणी आलेल्या महिलांचं की त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या नवरत्नामध्ये घरी थांबवाच वाटत नाही. म्हणजे ओढ देवीची, आई जगदंबाची, आई तुळजाभवानीची ह्या मंदिरात आल्याशिवाय यांना करमत नाही असं ह्यांचं मत आहे. तर ह्यापैकी बोला कोणतरी. तुझी वाढते बसू देत नाही. यंदा सुतक होतं तरी मी शेलगाव या गावून आले आहे, जिल्हा धाराशिव. जेव्हापासून कळतंय तेव्हापासून ह्या देवीचं मंदिर म्हणजे ह्याच्या आधीपासून आहे, पण देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहे. आणि हे खूप जागृत देवस्थान आहे असं मला वाटतंय. आणि हे तुळजापूरचीच देवी आहे. तुळजापूरचीच देवी आहे. पूर्ण ग्रामदैवत ह्या गावचं आहे. तर असं प्रत्येकाचं असं तर असं म्हणणं आहे यांना की म्हणजे इथून असं घरी जाऊच वाटत नाही की इथं एवढं मन प्रसन्न असतं या ठिकाणी. त्यामुळं इथंच फराळ करणे 2 टायमाची आणि मंदिरातच ह्या देवीची सेवा करणे हे असं ह्या प्रत्येक महिलाचं म्हणणं आहे इथं. त्यामुळं त्यांना ही दुसरं मोठ्या तुळजाभवानी किंवा येडेश्वरी किंवा दुसरी अशी माहूरची रेणुका देवी अशा देवीला न जाता ही जी आपली देवी आहे गावातली ढोराळा येथील तुळजाभवानी आणि ग्रामदैवत कुलदैवत कोणाचं असं असू शकतं ह्या ठिकाणी. तर ह्यांना इथून काय दुसऱ्या ठिकाणी जाऊ वाटत नाही. ह्या ठिकाणी यांचं मन ह्या ठिकाणी देवाची चरणी लागलेलं असते. त्यामुळं ह्या महिला ह्या ठिकाणी प्रसन्न मुद्रेमध्ये आपल्याला दिसत आहेत. तर ह्या गावचे ढोराळा गावचे सुप्रसिद्ध पेंढरे सोनटक्के. तर तुमचं मनोगत व्यक्त करा देवीविषयी. देवी ही समजाच्या नवसाला पावणारी देवी आहे आणि तिची सेवा परंपरेपासून चालत आलेली आहे. आणि हा परिसर जे जवळचा खेडेपाडी आहे तिथं येऊन इथं भेट देऊन जातो. तुळजापूरला कोणी जात नाही. तुळजापूरचं देवी इथंच स्थान असल्याकारणाने इथंच स्थायिक हे करतात. आणि तुम्ही इथले रंगरंगोटींना पेंटिंग वगैरे फ्रीमध्ये करून देतात? हां, मी रंगरंगोटी करून दिलेली आहे चबुतराखाली देवीच्या. अतिशय धाराशिव तालुक्यातील फेमस असे हे सोनटक्के पेंटर आहेत की त्यांनी ह्या देवीसाठी कुठलं नाव वगैरे टाकायचं असेल तरी
आपल्या इच्छेने बिना मोबदल्याचं टाकून देतात. तेवढं द्या. असं नंबर 1 वाजवा की हृदयाला चांगलं चांगलं म्हणा. काय रूप सुंदर तर ही ढोराळा येथील जगदंबा मंदिरामध्ये आहोत. तर हे दाम्पत्य आहेत ह्या ठिकाणचे. पुढे या तुम्ही. तर ह्यांना एक अनुभूती आली, चांगला अनुभव आला की ह्यांचा एक ॲक्सिडेंट झाला. तर आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना ह्या देवीमुळं त्यांचे म्हणजे ॲक्सिडेंटमधून कसे वाचले ही त्यांची पूर्ण आपल्याला माहिती देणार आहेत. आम्हाला देवीच्या ह्याच्यामुळे कृपेमुळे आम्ही शेतातनं गेलो होतो. आम्हाला काही आठवत नव्हतं, कसं झालं हे कळत नव्हतं. पण ह्या देवीची पुण्य असल्यामुळं कसं वाचलो हे आम्हाला ह्या देवीनं तारलेलं आहे. हो, आम्हाला काही सध्या माहीत नव्हतं. कुठून तुम्ही मोटरसायकलवर जात असताना मोहरी कसं आम्ही चाललेलो होतो, महागून कसं वाहन आलं आणि कसे धडकले आम्हाला माहीत नाही. कोणत्या गाडीने तुम्हाला धडक मोटरसायकलनं धडकले. म्हणजे मागून मोटरसायकल होती. आम्ही मोहरी चाललो होतो शेतातनं दार काढून. मोहरी चालल्यानंतर आमच्या मागणं मोटरसायकल आली आणि त्याला नीट धडकून जागेवर ते पण पडले नाही आपण. आणि ह्या देवीमुळं आम्हाला, नाही तर आमचा भरवसा नव्हता वाचायचं. माझं तर गॅरंटीच नव्हती. म्हणजे देवीमुळे तुम्हाला म्हणजे असं काय जाणवलं तुम्हाला? त्याच्यामुळे मी सांगतो तिथं उभारल्या राहिल्या देवीला हात जोडले होते. आई माय राम राम रामचोर लेख सक तुझी लेख राहू आम्ही. म्हणजे ह्या ढोराळ्याच्या स्टँडवर स्टँडवर झालेला आहे. मी सांगतो मला माय बहिणी म्हणलं तुझी लेख राहा आम्हाला तू तार. म्हणजे ह्या देवीला ह्यांनी मनातून प्रार्थना केली की हे आई तुळजाभवानी माते, आम्ही ह्या ठिकाणी संकटात पडलेलो आहोत, तर आम्हाला आता ह्या संकटातून तू वाचव. बरोबर ना? तर त्याच पद्धतीनं देवीनं ह्यांच्या आत्मेची हाक ऐकली आणि ह्यांना त्या ॲक्सिडेंटमधून
त्या अपघातातून वाचले. नाकातून रक्त निघालतं, कानातून रक्त निघालतं माझ्या. जोरात बोला तुम्ही. कानातून रक्त, नाकातून रक्त निघालतं माझ्या इकडून. असं कोणी म्हणत नव्हतं की मी वाचन म्हणून मी काय जगत नाही माझ्या. सगळं पायातलं चेन पडलं होतं माझ्या, हातातल्या बांगड्या पडल्या होत्या. म्हणजे काही नव्हतं, सूज नव्हती. मला कळत ही हात पूर्ण फेकते, हे झालेलं हे काय पूर्ण हे झालं नाही असं. देखून टाके. दोन्ही पण या ठिकाणी झूम करून दाखवा. ह्यांना अतिशय यांच्या कानातून आणि नाकातून रक्त येत असताना ह्यांना त्या देवीमुळं आज प्राणदान म्हणता येईल. अशी ही देवी साक्षात्कार हो साक्षांनी आहे, त्यामुळे यांचं पैसे वाचले. तुम्ही जर मुरुड आणि ढोकी या रोडवर जात असाल दोराळा या गावी या आणि या देवीचं पण दर्शन घ्यायला विसरू नका. तर आपल्या ह्या दोराळा येथील सर्व माता भगिनी आणि हे आपले बांधव आहेत, हे आपल्याला पूर्णपणे चांगली माहिती दिलेली आहे. तर ह्यांच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद.